काय पाहिजे 10-20 रुपये पाहिजे तर भेटणार आहे. नावं सांगू आम्ही. तर मित्रांनो मॅच पाहायला मिळणार आहे ती म्हणजेच अमर कासने आणि गावदेवी वेले या दरम्यान. तर बघूया अमर कासने या संघानं नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण पत्करलेलं आहे आणि फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. तर म्हणजेच गावदेवी वेले या संघाला पॉवर प्लेचा हा षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू चेंडू बिरकून दिलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रीजन मध्ये 4 धावांसाठी. तर मित्रांनो पहिल्या चेंडूवर चांगली सुरुवात करून देतोय दिनकर. चौक्याने आपला अकाउंट ओपन करतोय. बँक मध्ये येणं जाणं इथं सुरू केलेलं आहे. पुन्हा सज्ज होतोय ना आता चांगलाच स्लिप करतोय. चेंडूला फिरकून देतोय स्क्वेअर लेगच्या रीजन मध्ये डीप मधलं क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तोपर्यंत 2 धावा इथं अर्जित केलेल्या आहेत. चांगलं फेकी सुद्धा आलेली आहे. या 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 6 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. तर नाना पुन्हा एकदा सज्ज होतात पुढचा चेंडू टाकण्यासाठी. ज्यांनी खरोखरच या संघटनामध्ये जो हॅट्रिक चौकारांची हॅट्रिक असो षटकरांची हॅट्रिक असो या विकेटची हॅट्रिक असो त्यांनी मॅडम द हॅट्रिक केली तर टी शर्ट देण्यात येणार आहे. तेच नाना गोंधळी आलेले आहेत. फुलटॉस चेंडू स्वांग करतोय. चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्लिअर एरिया आहे तिथं. एका टप्प्याने चेंडू जातोय 4 धावांसाठी. चेंडूमध्ये अवघ्या 2 डिजिट मध्ये गेलेले आहेत. 10 धावा केलेल्या आहेत. पुन्हा एकदा सुरत मारण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावर आदळतोय. 1 धाव मात्र इथं पूर्ण करतात आणि अंपायर भाऊ यांच्याकडून लाईक बाईचा इशारा येतोय. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती जिसके आगे भी 1 और पीछे भी 1 डबल 1 का. त्यांना पुन्हा एकदा सज्ज होते. पुढचा चेंडू टाकण्यास समोर असणारे फलंदाज सुधीर. बघूया धीर देतोय का नाही. स्टेप आउट झालाय. चेंडूला फोर्स करतोय. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय तिथं मात्र 2 धावा इथं अर्जित करतायत दोन्ही फलंदाज. काय रणनीतीन तो विकेट म्हणावं लागेल. आखो आखो में इशारा करण्याला 2 धावा इथं पूर्ण करताना दिसत आहेत. पावेलिन मधून आवाज तर येत आहेत. फलंदाज सांगतो थांबा थांबा मी आहे. पुन्हा एकदा नाना सज्ज होतो. पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज सुधीर. याला बघूया सुधीर कशा प्रकारे या चेंडूवर खेळून काढतोय. चांगला चेंडू आता जोरात मारण्याचा प्रयत्न मात्र खालची बाजू लागते. चेंडू स्वतः नाना गोंधली हे उचलतात. 1 धाव मात्र इथं कंप्लीट करतोय. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 14 धावा इथं झाले. तर पॉवर प्लेचा षटक जो होता तो इथं समाप्त झालेला आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकांमधील 14 धावा इथं जोडल्या गेलेल्या आहेत. दिनकर आणि सुधीर या दोन्ही फलंदाच्या चोरावर चांगली धावफलक सजलेली आहे.
तर मित्रांनो दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजेच सुभाष. बघूया सुभाष कशा प्रकारे गोलंदाजी करतो. समोर असणारे फलंदाज सुधीर बघूया कशा पद्धतीने या गोलंदाज समोर जातोय तर पाहायचं आहे. स्टेप आउट केलाय. जोरात मारण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित चेंडू येत नाही. चेंडू जातोय पॉईंटच्या रिझन मध्ये. एकदा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. डायरेक्ट हिट लागला नाहीये. मात्र आता बघूया काय घडतंय तिथं. पंचांचा बोट मात्र आकाशात इथं गेलेला आहे. पंच धावा किती कंप्लीट झाल्या. एक धाव इथे गणली जाते. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 15 धावा इथं झालेल्या आहे. आणि एक हादरा इथं बसतोय गावदेवी भेली या संघाला. सुधीर बाद झालाय. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे संतोष. चांगला चेंडूचा जोरात मारण्याचा प्रयत्न आणि पंचांचा बोट आकाशात. LBW बघूया काय घडलंय तिथं. जरा थांबायचं आहे प्लीज. दोन्ही पंच समोर जातील आणि निर्णय देतील प्लीज. ओके समश्व तर बॅट कट लागलेले आहे. एक धाव इथं पूर्ण केलेली आहे दोन्ही फलंदाजांना. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 16 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज सुभाष पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे दिनकर. मात्र अराउंड लेग चांगलाच चेंडू टाकला होता आणि फर्निचर इथं बिघडताना दिसतोय. जाऊया आपण डीजे कडे या गोलंदाजाचं कौतुक करण्यासाठी. डीजे गीत संदेश करताना पंढरी शेठ एक जबरदस्त नाव मात्र आपल्यामध्ये नाही येत ते. आता मात्र नवीन फलंदाज जातोय मंगेश. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 16 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल म्हात्रे सर सुभाष यांची. पुन्हा सज्ज होत आहे पुढचा चेंडू टाकण्याचे. समोर असणारे फलंदाज मंगेश. बघूया काय पेश करतोय आपल्या बॅटीतून ते पाहायचं आहे. तो जोरात मारण्याचा प्रयत्न स्विंग आणि मिस पाहायला मिळतोय. डॉट चेंडू इथं पाहायला मिळतोय. बाकीचं काम यष्टीरक्षक करतोय. पुन्हा एकदा चेंडू हातात सपवतोय तो गोलंदाज. गोलंदाजी करण्यासाठी तयार. आता मात्र चांगला चेंडू होता त्याला भिरकून त्याला खोदून काढलाय. चेंडू जातो वाईडिश लॉंगच्या रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव पूर्ण करता येतं दोन्ही फलंदाज. एक धावाने स्ट्राईक रोटेट करण्याचं मात्र काम इथं करतोय. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होत ती म्हणजेच 17. क्रिकेटच्या या जागतिक खेळामध्ये 17 जे अंक आहे ना मित्रांनो अशुभ मानली जातो. बघूया कुठल्या संघाला खतरा जाणवतोय ते पाहायचं आहे.
फुलटॉस चेंडू स्वांग करतोय, बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही, गुदगुदल्या करून जातोय चेंडू ग्राउंडला. वाईट लॉगॉनचा रिझन मध्ये मात्र एक से ज्यादा कुछ नाही. बघूया पुन्हा एकदा धाव घेण्याच्या नादात मात्र बाद झालेला आहे. बघूया कुठला फलंदाज बाद झालेला आहे. राहुल भाई करतय नावा नवीन नसला का बक्षीस लावा. खरोखरच धाव गतीवर मला ते वाटते सुनील म्हात्रे सर एक ट्रॉफिक जाम करून ठेवलेले आहे. धावांवर अंकुश इथं लावलेला आहे सुभाष यांनी. खरोखर चांगली गोलंदाजी इथं प्रदर्शन केलेलं आहे. जबरदस्त आपल्या संघासाठी योगदान इथं सुभाषने दिलेलं आहे. तर मित्रांनो 2 षटकातील खेळ इथं समाप्त झालेला आपण पाहिलं. नाना यांच्या जर गोलंदाज जर बघितलं तर आघात केला होता, मोठे फटके आपण पाहायला मिळाले दिनकरच्या बॅटीतून. 14 धावा गेल्या होत्या. त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी करून सुभाष आणि फक्त 4 धावा दिले आणि 1 विकेट सुद्धा घेतलं आणि धाव संख्या इथं झालेल्या त्या म्हणजेच 18 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी कोण गोलंदाज येतो इथं पाहायचं आहे. यस नानू, पहिलेच म्हटलं होतं नानू येणार आहे म्हात्रे सरांनी, तर नानू इथं आलेले आहेत. क्षेत्ररक्षणमध्ये थोडंसं बदलाव करताना दिसत आहेत. कव्हरमध्ये डीपमध्ये होतं त्याला एक्स्ट्रा कव्हरमध्ये रिझनमध्ये घेतला जातोय. शॉर्ट कव्हरमध्ये एक खेळाडू तैनात केलेला आहे. नवीन बॅट्समन येतोय कोहिनूर. काय नाव आहे म्हात्रे सर. कोहिनूर म्हटलं की काय काय घडलं होतं त्यासाठी भारतामध्ये. कोहिनूर हिरा जो आहे तो हिरा इथं चमकताना दिसतोय का नाही बघायचं आहे. फुलटॉस चेंडू, चेंडूला स्वांग करतो. चेंडू पहिल्याच चेंडू मध्ये हा हिरा चमकताना दिसतोय. चेंडू जातो षटकारासाठी. मित्रांनो मी पहिलेच म्हटलं होतं कोहली म्हटलं की ही राईक चमकताना दिसतोय. पुन्हा एकदा एक स्वीप केला जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकदा पूर्ण करतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जात नाहीये कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव इथं काढली जाते आणि 1 धावाने संघाची धाव संख्या झालेली ती म्हणजेच 25 धावा इथं झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज नानू पुढचा चेंडू टाकण्यासाठी. स्ट्राइक रोटेट करण्याचं काम मात्र कोहिनूरने केले. स्ट्राइक मिळते ती या संतोष याला. बघूया संतोष कशा पद्धतीने आपल्या संघाला संतोष करून देतोय, आनंद करून देतोय. स्वीप करतोय. एक जबरदस्त हटला इथं मारलेला. चांगलं क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळतंय. चेंडूला अडवण्यासाठी दोन्ही पाय जमिनीवर गुडघे जमिनीवर टेकले जातात आणि चेंडूला अडवतात. बघूया काय दुखापत झाले असेल तर त्यांना बघायचं आहे प्लीज. चांगला चेंडू होता. चेंडूला भिडकून दिला मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 1 धाव पुढे कर दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय.
टेन जर झोन मध्ये गेलं होतं डायरेक्ट हिट जर लागला असता तर विचार करावं लागलं असतं. 2 धावा इथं अर्जित करतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 29 धावा इथं झालेल्या आहेत. आता जबरदस्त फटका दहाड दिलेला आहे आणि गुरु यांनी आपली सुरुवात करून दिलेली आहे. चेंडू जातोय 6 धावांसाठी. जाऊया या गुरुचा कौतुक करण्यासाठी काव्य डीजेकडे. तो गुरु हो जाऊ शुरू. मात्र गुरु यांनी सुरुवात केलेली आहे. खरोखरच 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 35 धावा इथं आतापर्यंत झालेल्या आहेत. भाऊ पाटील हे तेच सांगत होतं की संतोष ताई गुरु आहे हो जाऊ शुरू. आता पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण खाली पण एका हातामध्ये चेंडू बसलेला आहे. फेविक्विक हातामध्ये लागलाय का काय असं वाटलं जणू काही. आणि चेंडू हाताळतोय तो क्षेत्ररक्षक पकडून जकडून ठेवतोय आणि गडी बाद होतोय गावदेवी वेले या संघाचा गुरु. कोकवीचं षटक बघूया. 7 चेंडू मध्ये किती धावा जमतील ते पाहायचं आहे. 2 फलंदाज क्रिसवर भालचंद्र आणि कोहिनूर. समोर असणारे फलंदाज कोहिनूर. बघूया कोहिनूर चमकतोय का नाही ते पाहायचं आहे. काशीनाथ येतोय शेवटचे षटक घेण्यासाठी. पहिला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिलीच सुरुवात तर काशीनाथ चांगली करतोय. डॉट चेंडू निघून जातोय. मात्र दोन्ही फलंदाज एकमेकांना काहीतरी सांगताना दिसत आहेत का मी आहे. शिवाजी म्हात्रे पिंपला शाखा प्रमुख शिवसेना शाखा प्रमुख यांचं आगमन होतंय आणि सिक्सर इथं पाहायला मिळते. 6 यांचं स्वागत 6 धावाने होतंय. या स्पर्धेमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पाहुण्यांच्या माहितीसाठी जो सामना सुरू झालेला तो म्हणजे गावदेवी वेले आणि अमर स्पोर्ट कासने या दरम्यान हा सामना रंगतोय. तर 4थ्या षटकातील खेळ प्रारंभ झालेला आहे आणि धावसंख्येवर आपण नजर टाकली तर धावसंख्या इथं झालेल्या आहे त्या म्हणजेच 41 धावा आतापर्यंत झालेत. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज काशीनाथ. पुन्हा एकदा जोरात मारायचा मिस टाइम फटका आहे आणि स्वतः चेंडूला हातामध्ये घेतात आणि कोहिनूर हा बाद होतोय.
तर नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच शिवा येतोय. बघूया शिवा कशा प्रकारे आपल्या संघासाठी योगदान देतोय. आता चेंडूला उडवलाय, चेंडू उंच जातोय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये आणि मी आहे अशी थाप मारताना दिसतोय आणि झेलबादच्या स्वरूपात आणखीन एक हादरा बसतोय गावदेवी वेले या संघाला. बैलगाड्याचा नाद हाय र एकदम कडक. तर नवीन फलंदाज येतोय हरीश. बघूया काय पेश करतोय. काशीनाथ पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. स्कोर बुक वर धाव संख्येवर नजर टाकली. धाव संख्या झालेली आहे त्या 41 धावा इथं झालेल्या आहेत. काशीनाथ पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. बघा आणि हॅट्रिक चेंडू आहे काशीनाथ. बघूया हॅट्रिक पूर्ण करतोय का काय. मनेना यांनी हॅट्रिक पूर्ण केलेले आहे. काशीनाथ हॅट्रिक पूर्ण करतोय की नाही ते पाहायचं आहे. जोरात मारण्याचा प्रयत्न. आडवी बॅट फिरवली होते मध्ये चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही नेदाव चेंडू. तर या खरोखरच या स्पर्धेसाठी पाहुणे आलेले आहेत. दरम्यान आगमन झालेलं आहे सूरजजी पाटील तसेच परेशजी पाटील. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू मिस करतोय आणि निर्धाव चेंडूची संख्या होते आणि एक पारीचा खेळ इथं समाप्त झालेला मित्रांनो. 4 षटकातील खेळ इथं समाप्त झाल्यानंतर गावदेवी वेले या संघाचे जर धाव संख्येवर आपण नजर टाकली तर धाव संख्या इतर झाले त्यामध्ये 41 आणि 42 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे. तो म्हणजेच अमर स्पोर्ट कासने या संघासमोर. धन्यवाद प्रमोदजी. तर बोलूया आपण व्यासपीठाकडे. तिथे काही मान्यवर आहेत त्यांचा स्वागत आणि सन्मान करूया आपण. तर पिंपळगाव गावचे एक समाजसेवक आणि आपण पाहिले तर शिवसेनेचे शाखा प्रमुख सन्मान्य शिवाजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा करूया आपण येतोचे स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतोय की श्यामजी पाटील साहेबांना आपण सन्मान्य शिवाजी म्हात्रे साहेबांचं येतोचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यांची एक टुर्नामेंट पाहिली, खूप चांगली सजवली होती आणि त्याच्यामध्ये खूप त्यांनी मेहनत घेतली होती. आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचा केला जातोय या ठिकाणी येतोचे स्वागत आणि सन्मान. सन्मान्य श्यामजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सत्कार मूर्ती आपण पाहू शकता. माननीय श्री शिवाजी म्हात्रे सर. या स्पर्धेची उबदार मायेची शाल त्याचबरोबर आपण पाहू शकता एक ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद. ओल्या खेळाकडे आपण पाहतोय. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला अमर स्पोर्ट कासने तर दुसऱ्या बाजूला गावदेवी वेले या संघादरम्यानली बिग फाईट बिग लढत. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर 41 धावा जाऊन 42 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे वेले संघाने कासने संघासमोर.
येस, या व्यासपीठावरती मान्यवर आहेत त्यांचा आपण करूया येतोचे स्वागत आणि सन्मान. आपण जर पाहिलं ही स्पर्धा चांगली रंगवली गेलेली आहे. गावदेवी चषक 2025चं चित्त थरार मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये जर पाहायला गेले तर पाहायला मिळतात आपल्याला. एका बाजूला श्यामजी पाटील, तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण पाहतोय ज्ञानेश्वरजी, आणि आपण पाहतोय की त्यांचे ज्ञानेश्वर यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा करूया आपण येतोचं स्वागत आणि सन्मान. सन्माननीय मान्यश्री आमच्या गावचे प्रत्येक नागरिक सन्माननीय सोंग्या पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचा करूया आपण स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतो यशवंतजी पाटील साहेबांना. येस, सामना सुरू होते तर धून वाजवायची नाही आहे. आपण करतोय स्वागत आणि सन्मान सन्माननीय सूरजजी पाटील साहेबांचं, सन्माननीय यशवंतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची उबदार माईची शॉल, त्याचबरोबर आपण पाहिलं तर दिलं जातोय त्यांना मोमेंटस ट्रॉफी या स्पर्धेची आठवण म्हणून. युवा डॅसिंग चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय सूरजजी पाटील यांचा केला जातोय तुझे स्वागत आणि सन्मान. त्याचबरोबर व्यासपीठा विराजमान सन्माननीय परेशजी पाटील साहेब आहेत, त्यांचाही केला जाईल तुझे स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतो की परेशजी पाटील साहेबांचा तुझे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. साहेब आपण पुढे या, आपलं केलं जाईल तुझे स्वागत आणि सन्मान. तर सन्माननीय अमोलजी भोईर साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते परेशजी पाटील साहेबांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या स्पर्धेची उबदार माईची शॉल, त्याचबरोबर ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. सत्कार मूर्ती आपण पाहत आहात परेशजी पाटील साहेब यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केला जातोय अमोलजी भोईर साहेबांच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद. सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कशेली गावचे एक समाजसेवक कार्यकर्ता आपल्याला पाहायला मिळत आहेत. मान्य श्री सुनीलजी पाटील त्यांचाही हेतूचे स्वागत आणि सन्मान केला जातोय. तर सन्माननीय संतोषजी भोईर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण करूया सुनील पाटील साहेबांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान. साहेब आपण पुढे आपलंही केलं जाईल हेतूचे स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथी भव देव भव असे सांगता आहे त्या युक्तीप्रमाणे केलं जातोय सर्व मान्यवरांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेची उबदार माईची शॉल, त्याचबरोबर ट्रॉफी देऊन केलं जात आहे सन्मानित. धन्यवाद. बोलिया खेळाकडे आपण पाहिलं तर धावसंख्या आतापर्यंत झाली गेली आहे ती म्हणजे 6. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. जवळ 42 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे आणि पहिला षटक संतोष चांगला हाताळतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक चौकार जरूर लागला गेला, वाईट सुद्धा पाहायला मिळाला, परंतु तरी सुद्धा धावांवरती रोख लावली गेली आहे, अंकुश लागले गेला आहे. एक विकेटही प्राप्त केलं गेलं आहे आणि विकेटही खूप चांगलं, कारण आपण पाहतोय नारायण सर यांच्याकडे चांगल्या आक्रमक शैलीची फलंदाजी. आज तेवढंसं खास काय करू शकला नाही मागील सामन्यामध्ये सुद्धा, आणि इथे मात्र सुरुवात केली होती परंतु मोठी काही इनिंग खेळता आली नाही. या परिणामस्वरूप तंबूचे आसऱ्याला जाताना पाहायला मिळतात.
मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा यावेळेस इंटर होत्या मैदानाच्या आतमध्ये भगवान भोईर. पाहूया डावाला कशा प्रकारे आकार दिला जाईल. जवळ आपण जर पाहिलं तर 10.50च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा जमा केले गेल्यात एका गडेच्या मोबदल्यामध्ये. भगवान भोईर ऑन स्ट्राईक पाहायला मिळते, क्षमता आहे. पाहूया पुढील चेंडू, शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, पुरेपूर अंदाज घेता आला नाही आहे. गती प्राप्त होती त्या चेंडूवरती, त्या गतीलाही प्राप्त आलं नाही. परिणामस्वरूप शरीराचा वेध घेताना पाहायला मिळाले. एक धाव अर्जित केली गेली. एका धावेने 7 या अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचते. आज सकाळपासून आपण पाहतोय की तब्बल 8 संघाने सहभाग नोंदवला होता. यामध्ये आपण जर पाहिले तर पिशे, खांडपे, सरवली पाडा, दापोडे, कासने, चाविंद्रा, रानोली आणि व्हेले. आणि अंतिम टप्प्यामध्ये आजच्या दिवसाचा खेळ आलेला आहे. दापोडे संघ वडील गटातून पुढे सरसावले आहेत. यावेळेस गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलेला आहे. नो डाऊट चेंडू थांबणार नाही, जाईल सीमा पार. पाहायला मिळते तोलून मापून मारलेला हा बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. खेळाडूला विनंती, आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. आमची मुलं आहेत तिथं चेंडू आणण्यासाठी. आपण या मैदानाच्या आतमध्ये खालील गटामध्ये आपण पाहतोय 4 संघामधून आता मात्र 2 संघ उरलेले आहेत, कासने आणि व्हेले. 42 धावांचं लक्ष. या 2 संघामधून कुठला संघ विजय संपादन करेल आणि वीर तानाजी दापोडे संघासमोर खेळेल म्हणजे आजच्या दिवसातील अंतिम मॅच ते आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेची मी तर म्हणेन पहिली ट्रॉफीवरती नाव कोरणारा कोण संघ असेल, म्हणजेच तो सामना जो जिंकेल तो छोटी का होईना पण तो आपल्या हाताला ट्रॉफी लागेल. चला खेळाला करायची सुरुवात लवकरात लवकर. आपण पाहतोय या षटकाराने मात्र कुठेतरी कमबॅक करत असताना डावाला दिलेला आकार खूप चांगल्या पद्धतीचा. 5 चेंडूंपर्यंत चांगला खेळ पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवरती बिग हिट या ओव्हरचा पूर्णपणे किरा करून ठेवलेला पाहायला मिळते. 13 धावा ऑन बोर्ड. आता मात्र विजयाचं समीकरण जर पाहायला गेलं तर 29 धावांचा उरलेला आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज सज्ज होत आहे हरीश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी. आज ही पूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. प्रोप्रायटर शंकरजी गुलवी यांच्या माध्यमातून साफसुथरा टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण विश्वामध्ये आपण कुठे असो ही स्पर्धा आपण पाहू शकता. यूट्यूबच्या माध्यमातून SK एंटरटेनमेंट या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा, जेणेकरून तुम्ही जेव्हाही मोबाईल उघडला जाईल तेव्हा तुमच्या समोर SK एंटरटेनमेंटचं लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळेल. हरीश तयार होते गोलंदाजी मार्कवरती. 29 धावा डिफेन्स करायचे आहेत या ओव्हरवर 3 ओव्हरमध्ये. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न होता, समोर ठेवला होता चेंडूला आपण जर पाहिलं तर, आणि गती कमी केली होती. फटका सजवण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेग क्लिअर करण्याचा भगवान भोईर यांचा, परंतु हवं तसं बॅटच्या पट्यामध्ये काही घेता आलं नाहीये. आणि आपण पाहिलं तर निर्धावची झाली सांगता. पुन्हा एकदा पाहूया. या वेळेस ऑन साइडला खेचून काढलेला आहे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पाहूया, एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा मानस जरूर धरला होता परंतु नाकारलं भगवान भोईर यांनी, कारण दुसरी धाव कंप्लीट होणार नाहीये. हे मात्र पाहिलं, हेरलं, नेरलं आणि एकच धाव एका धावेने 14 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 2 चालू आहे. पहिला सामना जर पाहायला गेला उद्घाटने पाहायला मिळत तर पिशा आणि खांडपे या संघादरम्यान पिशा संघाने एक अप्रतिम विजय संपादन केलं, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये सर्वाधिक धावा ठोकण्याचा विक्रम इथं मात्र पाहिलं तर दापोडे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. इथं मात्र 2 धावा कंप्लीट होतील का? यस,
हलक्या पावलाने आपण पाहतो या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचते. 42 धावांचं लक्ष्य आहे. स्लोली बट शुअरली विजयाच्या वाटचालीकडे पाहत असताना विजय स्पोर्ट खास अमर स्पोर्ट खासने हा संघ आपण पाहतोय. पाहूया ही धावांची लयलूट चालू आहे ती थांबली जाईल का. फुल टॉस आणि इथं मात्र आपण जर पाहिले तर खराब चेंडूची हाताळणी बिमर घोषित केल्या गेला आहे नो बॉलच्या स्वरूपात. येणारे चेंडू फ्री हिट असेल यात मात्र काही शंका नाही आहे. चांगले गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळत होतं परंतु हा चेंडू हा खूप खराब पाहायला मिळाला. येणारा चेंडू हा फ्री हिट आहे. पाहूया 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुढील चेंडू शॉर्ट पिच होता. इथं मात्र आपण पाहिलं तर फ्री हिटचा चेंडू होता. एष्ट्या उद्ध्वस्त जरूर केल्या होत्या परंतु आपण पाहिलं तर पनिशमेंट म्हणून गोलंदाजाला ती दिली गेली होती. फक्त तुम्ही रनआउटच्या स्वरूपामध्ये करू शकता, प्ले डाऊन करू शकता. आणि इथं मात्र पाहायला गेलं तर बोल्डच्या स्वरूपामध्ये विकेट गेलं होतं परंतु दिले गेले नाहीये. धावसंख्या स्थिर आहे. पाहू शकता आपण 16-18 या अंकावरती. नारायण पाटील आपण पाहतोय पहिल्या गडी बाद झाला होता. यावेळेस ऑन साइडला कार्पेटचा आणि चेंडू जातो. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा दबाव टाकलेला. पाहूया काय घडतंय. पिकी चांगलीच झाली परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. 2 धावा इथं अर्जित केल्या गेल्या. 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा चेंडू या ओव्हर मधील आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिल्या तर चांगल्या धावा जमा केल्या होत्या 13 धावा. इथं मात्र आपण जर पाहिल्या तर 7 धावा खर्च करतात. 20 धावा धावफलकावरती लागतायत. शेवटचा चेंडू फेकत आहे हरेश. तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस फुल टॉस चेंडूला दिशा दिले. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला क्षेत्ररक्षक जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि इथं मात्र पाहायला गेले तर दुसरी धाव कंप्लीट केली जाते. पंचांच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचा अजूनही इशारा आलेला नाही आहे. याचा अर्थ 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने पाहूया अजूनही निर्णय आलेला नाहीये. थर्ड अंपायरची सुविधा नाही आहे. इनफिल्ड अंपायरने जो निर्णय असेल तो आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. थर्ड अंपायरची सुविधा नाही आहे. इनफिल्ड अंपायर जो निर्णय असेल तो आपण देऊ शकता. जो निर्णय मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मान्य असेल तो निर्णय द्या तुम्ही. कारण कॅमेरा आपला आहे एस्टेनच्या मागे, या बॉलरच्या मागे. रनआउटला जर क्रॉस असला तर आपण देऊ शकतोय परंतु तसं काय नाही आहे. तर पहा जे काय असेल ते द्या. पंच भाऊ पाटील जो निर्णय असेल तो देऊन मोकळा करा विषय. सामना चालू करायचा आहे. तुमचा निर्णय असेल तो द्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नाबाद घोषित केलेला आहे. पाहतोय आपण या 2 धावेने धावसंख्या 22 या अंकावरती जाऊन पोहोचते. पंचांना विनंती आहे की आपल्याकडे थर्ड अंपायरची कुठल्या प्रकारची सुविधा नाही आहे. प्लीज मैदानामध्ये जो निर्णय असेल तो तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे.
शिवाय येतोय नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती धावसंख्या पाहिली तर 22. आता मात्र 20 धावांची गरज आहे. 12 चेंडूंमध्ये 22 धावा जमा केल्या आणि 12 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. या 20 धावा थांबल्या जातील की कुठल्या जातील येणारा काल मात्र सांगून जाईल. परंतु इथं चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या आणि या ओव्हरमध्ये 9 धावा. आता मात्र 10च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या आहेत. नानू आणि भगवान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्थित आहे. दोघांकडे चांगला स्किल आहे. धावसंख्या नेट टू नेट जमा करताना पाहायला मिळतात. पुढील चेंडू या वेळेस चांगला फटका आहे. पाहू शकता आपण कव्हरला डीप मध्ये जातोय. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. लेझी क्रिकेट मी तर म्हणेन, कारण आपण पाहिलं तर फेकी खूप उशिराने केली गेली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या धावीचा मानस धरला गेला आणि 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. नानू यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता एक षटकार पाहायला मिळाला. पाहूया पुढे काय घडतंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. गोलंदाजी मार्कवरती 18 धावांची अजूनही गरज आहे. या वेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न. शरीरापासून पायांची हालचाल नाही, फुटवर्क नाही आहे आणि वाईट मागण्याच्या तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाजी हुशार आहे. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळतोय. ऑफस्टिक वरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. शिवा गोलंदाजी मार्कवरती निर्धावची झाली सांगता पुन्हा एकदा तयार सरसावतोय. पाहूया 18 धावांची अजूनही गरज आहे. या वेळेस अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. इथं मात्र मिसफील्ड पाहायला मिळाली आणि चेंडू मात्र थांबला नाही. गेला सीमा पार. बिगिट चौकार. टायमिंग सेट केलं आणि वेल जेट कट केलं होतं आपण पाहिलं आणि त्यानंतर मिसफील्ड चेंडू सीमा पार चौकार. या चौकारच्या मदतीने धावसंख्या 28 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही 14 धावांची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9-14 इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये अमर स्पोर्ट कासने संघास विजयासाठी आणि या धावा थांबवायचा असेल तर या 3 चेंडूंमध्ये काहीतरी करामत करावी लागेल. मॅजिकल चेंडू हाताळावे लागतील. इथं मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा लेट केलं होतं आणि चांगलं कट केलं. इथं मात्र पाहायला गेलं तर दुसऱ्या धावीची मागणी केली गेली. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पैकी मात्र वाईडिश पाहायला मिळते. दुसऱ्या धाव कंप्लीट केली आणि पाहता पाहता तिसरी धावी कंप्लीट केली जाते. जणू काही त्या चेंडूकडे बॉम्ब असावा फेकी पाहायला मिळते आणि या 3 धावा कंप्लीट केल्या जातात. या 3 धाव्याने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 31 अंकावरती जाऊन पोहोचते. क्या बात आहे. धावसंख्या खूप चांगली आता लागली गेली आहे. 42 धावांचं लक्ष असताना 31 धावा धावफलकावरती जमा केल्या. आता 11 धावेची गरज आहे. 8 चेंडूंमध्ये 8 चेंडू 11 धावा. जशास तसं सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील चेंडू या वेळेस चांगला चेंडू थोडीशी उसली प्राप्त करून दिली ती आणि इथं मात्र आपण पाहिलं तर उसलीला भापता आलं नाही आहे. निर्धावची झाली सांगता. आता मात्र 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 धावेची गरज आहे. हा चेंडू अजून एक चांगला जर क्वालिटीचा हाताला गेला तर कुठेतरी सामना बॅलेन्स राहील आणि त्या इथनं जर एखादा मोठा फटका आला तर कुठेतरी विजयाच्या जवळ जाऊन पोहोचेल अमर स्पोर्ट कासने. काय घडते पाहूया या चेंडूवरती. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चुकी नाहीये. अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय. फलंदाज ठरतोय फेल झेलच्या स्वरूपात भगवान भोईर. सन्मान्य नितीनजी पाटील त्याचबरोबर
कुंडलिकजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मान्य विनोदजी भोईर उपस्थित झालेले. आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर कचुरूजी गुलवी साहेब सुद्धा उपस्थित झालेले आहेत. आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावरती. तसेच सन्मान्य बालारामजी भोईर साहेब सुद्धा आहेत. आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शरद हलके येतोय. नानू आणि शरद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूंमध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. पाहूया डिफेन्स करण्यासाठी कुठला गोलंदाज तयार होत आहे, तैनात होत आहे. निश्चितच मागील मॅचचा हिरो डबल हॅट्रिक प्रस्थापित करणारा गोलंदाज या ठिकाणी तयार होतोय मनीलाल. बॅक टू बॅक जर तुम्ही 4 विकेट घेतले जातात तर क्रिकेटच्या परिभाषेमध्ये त्याला डबल हॅट्रिक असं संबोधलं जातंय. आणि ती हॅट्रिक मिळवण्याचा मान जो आहे तो मनीलाल यांनी पटकावलेला आहे. तर पाहूया इथं कशा प्रकारे गोलंदाजी होईल, कारण वाचवायचे आहेत 11 धावा. 6 चेंडूंचा खेळ आहे, क्षमता आहे, क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाही आहे. परंतु ती टीम वेगळी, ती ही टीम वेगळी आहे. काल वेळ समय सुद्धा वेगळा आहे. पाहूया ज्याचं काम वर्तमान कालामध्ये श्रेष्ठ त्याला श्रेष्ठ मानलं जातं. पुढील चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम. यस, इथं मात्र अजून एक गडी बाद करतोय. फलंदाज होतोय फेल झेलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज रामदास येतोय. आता मात्र पहिल्या चेंडूवरती एक विकेट प्रस्थापित केलं आणि आपला आत्मविश्वास जो आहे तो कुठेतरी वाढला असेल, कारण मागील मॅच मध्ये जो आत्मविश्वास बनला होता त्यानुसार इथं मात्र आपण जर पाहिली तर गोलंदाजी होते. नवीन फलंदाज रामदास येतोय. 5-11. पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे आणि स्ट्राईक आता मात्र आपण जर पाहिली तर शरदकडे दिलेले आहे. शरद हलके आपण पाहिलं तर मागील मॅच मध्ये सुद्धा षटकार मानून सामन्याला विजय संपादन करून दिलं होतं. इथं मात्र पाहूया आता 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 10 धावेची गरज आहे. शरदकडे ती क्षमता आहे, ती क्षमता मात्र प्रस्थापित करावी लागेल, दर्शवावी लागेल, पुनरावृत्ती करावी लागेल. एक मोठा फटका सामन्याला खिचामध्ये घालू शकतात आणि या शर्यतीची जर विकेट मिळवली गेली मनीलाल याने तर निश्चितच सामन्याची रंगत आणखीन वाढेल. पुढील चेंडू पाहूया. मनीलाल तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस उडवलाय ऑन साइडला. चेंडू गॅप मध्ये सरळ निघून जातोय. तोलून मापून मारलेला हा बिग हिट षटकार. तीन चेंडू आणि 4 धावा. जी हुशारी आपण जर पाहिले रामदास यांनी केली, स्ट्राईक रोटेट केली आणि तिथनं मात्र फायदा मिळला गेला, षटकार खेचला गेला. आणि आपण पाहतोय आता मात्र 3 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता आहे. सामना क्लोज आहे. पुढील चेंडू अजून एक उडवलाय. क्या बात आहे. इथे षटकाराने सामना फिनिश केला गेला आहे शरद हलके यांच्या माध्यमातून. खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत केली गेली आहे. खूप चांगली खेळी करताना पाहायला मिळाली, परंतु
विजय काही संपादन होता पाहायला मिळालं नाही आहे. DJ